मित्रांनो, अगोदर हे फोटो बघ. आजकाल या फोटोचा ट्रेंड खूप चालू आहे. मित्रांनो, इंस्टाला तुम्ही बघितला असेल, एखाद्या पोस्टला तुम्ही बघितला असेल की हा फोटो तुम्हाला दिसतो. या फोटोला हॅशटॅग फोटो असे म्हणतात. मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या मित्राच्या स्टेटसला किंवा इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला अशा पोस्ट बघितल्या असेल मित्रांनो, किंवा असे फोटो तुम्ही बघितले असेल. बघितल्यानंतर मित्रांनो तुमचं पण एक मन झालं असेल की आपल्याला अशा प्रकारचे फोटो बनायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला पण अशा प्रकारचे फोटो बनवायचे असेल तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो, की फोटो कोणता घ्यायचा, कोणते फॉन्ट वापरायचे, कशा प्रकारे फोटो अपलोड करायचा, कोणता फॉन्ट वापरून तुम्ही अशा प्रकारचे फोटो तयार करू शकता, त्याच्यात कोणती कोणती एडिटिंग केली पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारचे अनेक फोटो तुम्ही तयार करू शकता मित्रांनो. तुम्हाला भरपूर मी फॉन्ट इथे वापरायला देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. जास्त वेळ न करता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. मी व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगितली, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले काय करायचं, प्ले स्टोर ऍप ओपन करून घ्यायचे, कारण आपल्याला एक ऍपची गरज पडणार आहे मित्रांनो. तुम्हाला ते कोणतं ऍप मी तुम्हाला सांगतोच मित्रांनो. तुमच्याकडे ChatGPT ऍप असेल तर ते इन्स्टॉल करायचं, नसेल तर इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. तर माझ्याकडे ऑलरेडी मी इन्स्टॉल करून ठेवलंय, बघू शकता. असा लोगो आहे मित्रांनो ChatGPT. तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, ओपन करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो तुमच्यावर असा इंटरफेस येईल मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो. सर्वात पहिले काय करायचं मित्रांनो, एक फोटो चांगला काढून घ्यायचा मित्रांनो, जेणेकरून तुमचा फोटो एकदम व्यवस्थित तुमचा चेहरा दिसला पाहिजे त्यामध्ये. तर मित्रांनो बघू शकता, मी हा फोटो एकदम व्यवस्थितपणे काढलेला आहे मित्रांनो, आणि याचं बॅकग्राऊंड पण रिमूव्ह केलंय मित्रांनो. तर मित्रांनो सर्वात पहिले अशा पद्धतीचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे, रिमूव्ह करून एकदम बॅकग्राऊंड ओके, एकदम ब्लॅक मध्ये बॅकग्राऊंड घ्यायचं मित्रांनो. बघू शकता माझं एकदम बॅक मध्ये बॅकग्राऊंड मित्रांनो. बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं आपण याच्यावरती व्हिडिओ टाकलाय मित्रांनो. तुम्ही बघू शकता, इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू घेऊ शकता फोटोचं, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही फोटो रिमूव्ह केल्या, बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर मित्रांनो काय करायचं बघा, हा फोटो जरी सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता स्क्रॉल करून घ्यायचे, आणि केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तो फोन देणार मित्रांनो. तो फोन जो वापरायचा मित्रांनो तुम्ही. तर काय मित्रांनो, आता काय करायचं, ChatGPT ऍप ओपन करून घ्यायचं मित्रांनो. तर चला मित्रांनो, मी ChatGPT ऍप ओपन करून घेतोय, आणि आता काय करायचं मित्रांनो, इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर इथं फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय, तुम्हाला जो फोटो इथं पाहिजे मित्रांनो, तो आपण जो फोटो आता सिलेक्ट केलाय मित्रांनो, एकदम क्लिअर फेसवाला, तो फोटो इथं घेऊन घ्यायचा मित्रांनो. तर चला मी इथं फोटो क्रॉप केला होता मित्रांनो, तो फोटो इथे घेतलाय मित्रांनो. मी जो फोटो सिलेक्ट केला होता घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचं, तर एक मी तुम्हाला फोन देणार मित्रांनो. तो फोन इथं टाकून घ्यायचा मित्रांनो. बघू शकता मी इथं एक फॉर्म टाकून घेतलाय मित्रांनो. बघा इथं फॉर्म टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं तुमचं नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं लागलं तर. हे बघा इथं नेम दिलं, इथं तुमचं नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचे. घेतल्यानंतर मित्रांनो आता बघू शकता अशा पद्धतीने हा जो फॉन्ट आहे मित्रांनो, याला अपलोड करून घ्यायचं. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकलं मित्रांनो. तुम्हाला 3 फॉर्म मी देणार आहे मित्रांनो. याला काय करायचं मित्रांनो, आता याला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता थोडा लोड घेईन मित्रांनो, आणि लगेच तुमच्यासमोर एक झकास अशी प्रोफाईल तुमची बनवून, एक फोटो बनवून तुमच्यासमोर तयार होईल मित्रांनो. तर चला आपण थोडा वेट करूया. तर मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर 2 फोटो इथं तयार झालेले मित्रांनो. बघू शकता तयार होऊन आले मित्रांनो आपल्याजवळ 2 फोटो. तर मित्रांनो बघू शकता याच्यात 2 फोटो इथे आलेले मित्रांनो. तर इथे तुम्ही फोटो सिलेक्ट करून घेऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीने. बघू शकता तर मित्रांनो बघा किती दिसते की नाही, आकर्षित एकदम कडक फोटो मित्रांनो दिसतो का नाही. तर मित्रांनो इथं काय करायचं बघा, डाउनलोडचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी गॅलरीमध्ये एकदम प्रोफेशनल लेवलचा फोटो मित्रांनो आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होतो. कोणत्याही क्वालिटीची फाटणार नाही मित्रांनो. एकदम हाय क्वालिटीमध्ये हा फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. आणि तुम्हाला तुमचा हा लो क्वालिटीमध्ये झाला असा मित्रांनो, काय करायचं आहे मित्रांनो, एक लाईट रूम ऍप येतं बघा, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन थोडी एडिटिंग करून घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो आपण जाऊयात आपल्या गॅलरीमध्ये. मित्रांनो बघू शकता एकदम आपण गॅलरीमध्ये आलोय. बघू शकता एकदम प्रॉपर एकदम बघा, कुठे फाटत नाही फोटो, एकदम कडक फोटो इथं बनलेला आहे मित्रांनो. आहे का नाही, इथं तुमचं ना युअर नेम टाकू शकता मित्रांनो. आणि असे मित्रांनो तुम्ही इथं अनेक फोटो बनवू शकता मित्रांनो, एकदम प्रोफेशनल लेवलचे. आणि बघू शकता एकदम दिसायला एकदम ऍक्टिव्ह आणि एकदम कडक दिसताय मित्रांनो. आणि तुम्ही तुमच्या इंस्टाला पोस्ट करू शकता मित्रांनो, आणि स्टेटसला पण लावू शकता. सर्व तुम्हाला एकच प्रश्न विचारानंतर मित्रांनो, कसे बनवले. तुम्हाला तुमचा मित्र हाच प्रश्न विचारा मित्रांनो, की हा फोटो मला पण बनवून शिकव. तर मित्रांनो त्याला ही लिंक पाठवून द्या, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो.